हा एकदम मी बेसिक मेकअप तुम्हाला दाखवत आहे। सगळ्यात पहिले मी घेतलाय मॉइश्चरायझर। तुमच्याकडे जे कुठलं मॉइश्चरायझर असेल ते तुम्ही लावू शकता। मॉइश्चरायझर आपल्याला पूर्ण चेहऱ्याला लावायचा आहे। हा जो मेकअप आहे हा मी एकदम बेसिक मेकअप का दाखवत आहे, कारण जेव्हा आपण लग्न समारंभ किंवा कुठल्याही फंक्शनला जातो तेव्हा आपल्याकडे ऍक्च्युअली वेळच नसतो तयार होण्यासाठी, हे तुम्ही सगळेच अग्री कराल। आणि तेव्हा एवढे डिटेलिंग मध्ये मेकअप कोणीही करत नाही, म्हणजे ज्यांना मेकअप करायची सवय नाहीये त्यांना हे सगळं जमत नाही। त्याच्यामुळे मग अशा वेळी चांगला बेसिक पण चांगला वाटेल असा मेकअप कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते। ही पहिली स्टेप। ही स्टेप झाल्यावरती ही सीसी क्रीम आहे। ही जी क्रीम आहे हे तुम्हाला दुकानात जाऊन तुमच्या टोन प्रमाणे सिलेक्ट करायची आहे। जास्त नाही घ्यायची, अगदी थोडीशी घ्यायची। हा जो मेकअप आहे हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या वयोगटातले लोक करू शकतात अशा प्रकारे आहे, एकदम झटपट। हे पूर्ण आपण लावून घेतलं आणि नंतर हातानेच तुम्ही त्याला पूर्ण चेहऱ्यावरती पसरवायचं आहे। सो हे सरळ असं हाताने पुसून घ्यायचं पूर्ण। शक्यतो मेकअप करताना अंगावर कोणताही दागिना नसावा। स्टेप 3 लूज पावडर। आता ह्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट पण येतो, ते पण तुम्ही लावू शकता, पण मी शक्यतो लूज पावडर वापरते। हे असं ह्याच्यावरती येते स्पंजने। पहिले असं फक्त लावून घ्यायची। ही पावडर आधी खूप कमी लावायची, खूप फासून नाही ठेवायची, नाही तर मग चेहरा फुटू शकतो, म्हणून एकदम थोडी थोडी लावायची। आता हा स्पंज आहे तर मी स्पंजने करते, अदरवाइज तुम्ही हाताने पण करू शकता। स्टेप 4 लिप बाम। लिप बाम लावायचाच। आयब्रो पेन्सिल। आयब्रो जरा सेट केले का चांगले दिसतात, म्हणजे स्पेशली आपण जेव्हा साडी वगैरे नेसतो तेव्हा। ही ब्राऊन कलरची आहे, याच्यामध्ये खूप शेड्स असतात, ब्लॅक, ग्रे, ब्राऊन वगैरे, सो मी ब्राऊन वापरते। ब्लॅक अजिबातच वापरायची नाही, कारण ब्लॅकने तुम्हाला एकदम असं तुमचं ते लुक एकदम असं राक्षसासारखं दिसतं। सो एक तर ब्राऊन वापरा किंवा ग्रे कलरची वापरा। काजळ लावते आहे। काजळामध्ये पण भरपूर प्रकार येतात, सो मी जे वापरते तेच मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवत आहे। तुमचे हेअर असे मध्ये मध्ये ग्रे झाले असेल व्हाईट वगैरे, तर तोच हात असा इथे फिरवायचा इन्स्टंट ब्लॅक होण्यासाठी। मी लिक्विड लिपस्टिक लावत आहे। आपण लिप बाम लावला ना त्याच्यावरती ही खूप छान प्रकारे स्प्रेड होते। सो लिपस्टिक पण लावताना कसं लावायचं, साईडला जे एक्स्ट्रा आहे तसं हाताने व्यवस्थित करून घ्यायचं।
जर तुम्हाला लिपस्टिक लावायची सवय नसेल, काहींना असतं की लिपस्टिक आवडत नाही वगैरे, मी तुम्हाला सरळ सांगते की हा एक लिप बाम येतो बीटरूट किंवा स्ट्रॉबेरीचा. हा जो लिप बाम आहे ना, हा लावल्यानंतर सरळ हे लावायचं, म्हणजे हे लिपस्टिक सारखंच दिसतं. हे बघा, हे असं. सो हे तुम्हाला ना लिपस्टिक सारखंच दिसणार आणि हे नॅचरल असतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात. मी डेली यूजसाठी, म्हणजे मी ऑफिसला वगैरे जाते तेव्हा मी लिपस्टिक नाही लावत, मी हे लावते. अशा प्रकारे हा बेसिक मेकअप झाला. ओके, आता ह्याच्यापुढे मी काहीच करत नाही. आता मी तुम्हाला तयार होते आणि मग तुम्हाला भेटते. सगळ्यात पहिले ना असा एक पिनचा बॉक्स आपल्याकडे रेडीच पाहिजे. असा ठेवूनच द्यायचा, कारण हे लागतंच आपल्याला. सो सगळ्यात पहिले ना पिन्स असे रेडी करून ठेवायचे. आय होप तुम्हाला हा माझा लुक आवडला असेल तर लाईक करा आणि जर काही सजेशन्स असेल तर नक्की कमेंट करा. तू का रडतोयस? गुर्जी करतोय ना, कांदा कापला. हो, सेटअप बघा. वा 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 वा, एकदम पद्धतशीर. आणि पावभाजी मसाला गुर्जीमध्ये. यस, ये अपनी वाली काय कमी आहे रे. बघू याची जरा रेसिपी बघूया आपण. पावभाजी वाली बुर्जी. सगळ्यात पहिले तेल, कांदा, इथे मी जरा नवऱ्याला एक टिप देते. टिप तुम्ही पण ऐका, म्हणजे कोणाचे नवरे बघत असेल त्यांनी ऐका. टिप अशी आहे, आता याने हे सगळं रेडी केलं आणि आता हा कांदा जरा म्हणजे परतायला वेळ लागणार. त्यामुळे आता सगळं झालंय आणि हा आता नुसता असा उभा आहे. त्याला मी असं बोलली की पहिले कांदा काप, तेलावरती कांदा परतायला ठेव आणि कांदा परतेपर्यंत साईड बाय साईड मध्ये टोमॅटो कट कर, मिरची कट कर, कोथिंबीर कट कर, बाकी सगळं बाहेर काढून ठेव. सो वेळ वाचेल, समजा. हो माझ्या रणवीर ब्रार, संजय कपूर. टोमॅटो आणि मिरची मी एकत्र लागणार. बरं, तुझ्या स्टाईलची पाव. ही बाबूराव का स्टाईल बाबा. मी ऍक्च्युली असं नाही करत, माझी वेगळी पद्धत आहे, मी याची वेगळी पद्धत आहे. गाडीवरची करतोय, गाडीवरची पावभाजी. पावभाजी नाही, सॉरी, गुर्जी पाव. गलत किया रे कुछ तुम्ही. याला इथेच असं हे करायचं. गरमागरम भुर्जी खाऊन बघ आणि सांग मला कशी झाली. तर माझं पोट एकदम पॅक झालंय, म्हणजे मी एकदा बाहेर का फंक्शनला गेलो, तिकडे आम्ही प्रॉपर जेवून वर आलोय. सो फक्त मी एक घास टेस्ट करून बघते बस.
एक नंबर, मस्तच झालेली आहे, फुल मार्क्स. कांदे किती घेतलीस तू याच्यात? 2 कांदे घेतले. साईज कांद्याची साधारण एवढे होते 2 कांदे. मीडियम साईज. हा ठीक आहे, मीडियम साईज 2 कांदे आणि एक मोठं टोमॅटो आणि एक छोटं टोमॅटो. ओके. ऍक्च्युली जेवढ्या अंड्यांची आपण भुर्जी बनवतो तेवढे कांदे आणि तेवढे टोमॅटो असं घ्यायचं असतं. सो तेव्हा ती भुर्जी अशी छान अशी ओलसर आणि सॉफ्ट वगैरे अशी बनते. पण ॲक्च्युली खूप म्हणजे खरंच खूप छान झालेली आहे. तुला हवं आहे का ब्रेड अजून? रोड साईड भुर्जी पाव मिळतं ना, तर त्याचं जे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे पावभाजी मसाला. तो ते लोक पावभाजी मसाला त्याच्यामध्ये घालतात म्हणून त्याचं टेस्ट तशी लागते, समजा. सो आता तुम्ही पण जेव्हा केव्हा कराल भुर्जी तेव्हा पावभाजी मसाला घाला. पण ही अशी करून बघा हा, खूप छान टेस्टी लागते. पावभाजी मसाल्याने अजून चांगली चव येते. जेवढा आपण नॉर्मल मसाला वापरतो ना तेवढाच सेम कंटेंट मध्ये पावभाजी मसाला ऍड करायचा. ओके. आणि हे लोक काय करतात, कांदा आणि टोमॅटो शिजून झाल्यानंतर त्यात मसाले ऍड करतात. एक आपला लाल तिखट, पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ, आणि ते टाकल्यानंतर चांगलं ते घोटून घेतात आणि त्यानंतर ते मॅश करतात. अच्छा. मॅश केल्यानंतर त्यात वरती अंडी टाकून परत ते घोटतात. अच्छा, म्हणजे ते मॅशरने मॅश करतात? हा, नाही चमच्याने केलं तरी होतं. अच्छा, ओके. हा, मग आपण कसं नॉर्मल शिजवतो ना, त्यात मॅश नाही करत. मॅश करून वरती अंडी टाकायची. खाऊन बघा एकदा. असं बघायला तो असं किमा सारखा वाटतो ना, किमा. हातगाडीवरची अशीच असते ना. तो हातगाडीवरती पावभाजी आपला भुर्जी पाव अशी ना, अशी दिसणार ते.